नमस्कार, केस डिझायनर या चॅनलवरती मी किरण तुमचे खूप मनापासून स्वागत करते। तर इथे आपण हा ब्लाउज घेतलेला आहे 30 साइजचा आणि प्रिन्सेस कटचा ब्लाउज आपण या व्हिडिओमध्ये कटिंग बघणार आहोत। तर खूप सविस्तर आणि डिटेलमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर इथे मी हे अस्तर घेतलेला आहे। सर्वात अगोदर अस्तरची डबल फोल्ड करून घडी मी केलेली आहे। डबल फोल्ड केलं आणि इथे सर्वात अगोदर आपल्याला घ्यायची आहे ब्लाउजची उंची। तर ब्लाउजची उंची मोजण्यासाठी ब्लाउज असा उलटा ठेवायचा आहे आणि शोल्डर पासून आपल्याला खाली किती उंची आहे तर एकदा बघायचंय। तर इथे या ब्लाउजची उंची 12.25 इंच येत आहे। तर त्यामध्ये 1 इंच प्लस करायचा, 12.25 आलेली आहे, तर मी इथे 13.25 इंच घेणार आहे। 1 इंच प्लस करून अशी समोर एक टिक मार्क करून घ्यायची आहे 13.25 वरती। त्यानंतर हे 2 पॉइंट सरळ रेषेमध्ये जोडायचे आहेत। आता इथे आपल्याला गळा टाकायचा असतो आणि शोल्डर। तर गळा टाकण्यासाठी आपल्याला इथे ब्लाउजची साइज मोजायची आहे। तर 2 मुंड्यांपासून ब्लाउज असा मोजायचा आहे। तर इथे बघा 15 इंच आलेला आहे। तर 15 + 15 म्हणजे समोरून 15 आहे तर मागून सुद्धा 15 असतं। 15 + 15 30 होईल, म्हणजे हा 30 साइजचा ब्लाउज आहे। आणि या ब्लाउजचा चौथा भाग जर बघितला तर 7.5 इंच येईल। हुक साइड पासून या मुंड्यापर्यंत 7.5 इंच चौथा भाग असतो। तर 30 साइजचा ब्लाउज आहे। तर 30 साइजच्या ब्लाउजसाठी गळा मी इथे 2 इंच घेत आहे। 2 इंच गळा घेतला आणि समोर जी ही शोल्डरची पट्टी आहे, तर ही पट्टी आपल्याला किती आहे बघायची आहे तयार, आणि त्यामध्ये 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर इथे बघा 2.25 इंच आपली तयार ही शोल्डरची पट्टी आहे। तर त्यामध्ये 1.25 इंच प्लस केला तर 3 इंच येईल। तर अशा प्रकारे 3 इंच समोर शोल्डरची पट्टी घेतली आणि त्यानंतर इथून खाली आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। तर मुंडा मी इथे 5 इंच घेणार आहे। 30 साइजचा ब्लाउज आहे, तर 5 इंच मुंडा आपला इथे येतो। साइजनुसार मुंडा घ्यायचा असतो। 28 ते आपल्याला 36 साइज पर्यंत मुंडा 5 घ्यायचा असतो। तर मुंडा 5 घेतला, त्यानंतर सरळ रेषा ओढली। आता ही हुक साइड आहे बघा, हुक साइड कडून आपल्याला इथून आपल्याला या कोपऱ्यापासून मुंड्यापर्यंत ब्लाउज मोजायचा आहे, म्हणजे चौथा भाग बघायचा आहे ब्लाउजचा। तर 7.5 इंच आहे। तर इथून आपल्याला समोर 7.5 इंच वरती टिक मार्क करायचं। तर हे आपलं समजा इथे फिटिंग येईल आणि समोर एक्स्ट्रा शिलाई मार्जिन मी इथे 1.5 इंच घेत आहे। त्यानंतर मोजायची आहे आपल्याला कंबर। तर कंबर सुद्धा हुक साइडनेच मोजायची असते नेहमी। तर कंबर इथे 6 इंच येत आहे। तर खाली बघा इथे कंबर मी इथून 6 इंच वरती टिक मार्क केलं। त्यानंतर एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच। जसं आपण वर घेतलं सेम खाली सुद्धा 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलं आणि अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे, जे आपण बॅक साइडला टक्स टाकतो त्या टक्ससाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आणि हे आता सरळ रेषेमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता आपल्याला मोजायचा आहे बॅक साइडचा गळा। तर बॅक साइडचा गळा मोजण्यासाठी ही पट्टी मोजायची आहे। तर ही पट्टी आपली 3 इंच भरली, त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन खालून असं टिक मार्क करायचं। 3 इंच पट्टी आलती, तर मी 3.5 इंच घेतलं आणि गळ्याची रुंदी इथे 2.25 इंच घेऊन सरळ रेषा ओढली अशी, आणि ही वरती आपल्याला हे 2 पॉइंट सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत। तर तुमची जितकी पट्टी येईल बॅक साइडची त्या पट्टीमध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन बॅक साइडचा गळा घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे बॅक साइडची गोलाई द्यायची आहे। तर बॅक साइडची गोलाई देण्यासाठी आपण 1.5 इंच वरून बॅक साइडची गोलाई देत असतो। 1.5 इंच वरती एक पॉइंट दिला आणि इथे अशा प्रकारे व्यवस्थित गोलाई देऊन घ्यायची आहे। बरोबर आकार येऊ द्यायचा आहे गोल। 1.5 इंच वरती अशा प्रकारे आकार देऊन घेतला। त्यानंतर आता आपल्याला हे बॅक साइड पूर्ण रेडी आहे, तर ही कटिंग करून घ्यायची आहे। हा जो आकार आहे तो व्यवस्थित येऊ द्यायचा, त्यामुळे काय होतं ब्लाउजला रिंकल्स वगैरे येत नाही। त्यानंतर बॅक साइड आपली पूर्ण या अस्तरवरती ठेवून अशा प्रकारे पूर्ण आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या अस्तरवरती, कारण यावरूनच आपण आता फ्रंट साइडचं कटिंग करणार आहोत। पूर्ण बॅक साइड आहे तशी खालच्या अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। सर्व साइडने आपण असा मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला गळ्यासाठी इथे टिक मार्क करून घ्यायचा आहे। गळा इथे कमी जास्त होऊ नये, मागचा पुढचा सेम यावा
आणि इथे मुंड्याचं सेंटर वगैरे सेंटरला एक टिक मार्क केली, त्यानंतर खाली मुंड्याचा पॉईंट दिला. हा मुंड्याची सरळ रेषा इथे ही ओढून घेतली, त्यानंतर समोरची सुद्धा ओढली. सेम मुंड्याची रेषा सरळ येऊ द्यायची, फ्रंट साईड सारखीच, बॅक साईड आणि फ्रंट साईड सेम येऊ द्यायची. त्यानंतर आतमध्ये 2 पॉईंट इतकी आतमध्ये एक तिरकस रेषा ओढून घेतली आणि इथून 1 इंचवरती आपल्याला पॉईंट द्यायचा आहे समोरील पार्टची गोलाई देण्यासाठी. आणि अशा प्रकारे ही समोरील गोलाई द्यायची आहे. समोरील गोलाई तुम्ही बघू शकता थोडीशी आतून घेतलेली आहे मी. आता त्यानंतर इथे आपल्याला पावणे 1 इंच खाली वाढवून घ्यायचं आहे. आता ही फ्रंट साईड आहे, फ्रंट साईडसाठी आपल्याला पावणे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. बॅक साईडपेक्षा जास्त घ्यायचं असतं. आता समोरील गळा मोजायचा आहे. समोरील गळा मोजण्यासाठी ही हुकाई पट्टी आपल्याला मोजायची असते. तर ही इथे 6.5 इंच आलेली आहे. त्यामध्ये 1.5 इंच मी प्लस करणार आहे. 6.5 मध्ये 1.5 इंच प्लस केलं तर 8 इंच होईल. अशा प्रकारे 8 इंच वरती वर पॉईंट दिला. त्यानंतर गळ्याची रुंदी इथे 2च घेणार आहे मी. वरून सुद्धा 2 घेतलेली आहे आणि खालून सुद्धा 2 घेतलेली आहे. छोट्या साईडचा ब्लाऊज आहे, त्यामुळे खालून पसरट वगैरे घ्यायची गरज नाही, नाहीतर गळा लूज पडतो. आणि त्यानंतर गळ्याचा असा गोल आकार इथे दिलेला आहे. आता इथे आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे. टक्स पॉईंट देण्यासाठी टेप असा ठेवून घेतला, या वरच्या रेषेपर्यंत असा फोल्ड करायचा आणि हे येईल आपलं सेंटर. म्हणजे इथून समोर घ्यायचा असतो आपल्याला टक्स पॉईंट. प्रिन्सेस कटसाठी सोप्या पद्धतीने अशा प्रकारे टक्स पॉईंट काढला. त्याच्यानंतर शोल्डरच्या सेंटरपासून सरळ टेप पकडून अशी एक सरळ रेषा ओढायची. एकदम व्यवस्थित आपला टक्स पॉईंट इथे येऊन जातो आणि ह्या रेषेच्या समोर आपल्याला हा द्यायचा आहे टक्स पॉईंट. अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा टक्स पॉईंट काढायचा. त्यानंतर प्रिन्सेस कटचा आकार इथे व्यवस्थित दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने 1-1 इंच घ्यायचा आहे. 30 साईजचा ब्लाऊज आहे, तर 2 इंच पफ आपला व्यवस्थित बसतो. त्यानंतर हे आपल्याला सरळ असं जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर आता हे जे 2 इंच अंतर आहे हे आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे. जेव्हा आपण पफ बनवणार तेव्हा 2 इंच अशा प्रकारे शिलाईत जाणार आणि हा पार्ट खालून कमी होणार. तर त्यासाठी हे जे 2 इंच अंतर आहे ते इथे समोर आपल्याला फिटिंगच्या साईडला वाढवायचं आहे. 2 इंच बघा मी वाढवलं आहे. आणि इथे आपल्याला वरच्या साईडने मुंड्याच्या साईडने अर्धा इंच वाढवायचं आहे. इथे मी अर्धा इंच वाढवलं, कारण आपण आता इथे शिलाई टाकतो अशा प्रकारे प्रिन्सेस कटची, तेव्हा इथे पण कपडा कमी पडू नये त्यासाठी समोर अर्धा इंच मुंड्यापाशी वाढवलं. आणि हे 2 पॉईंट असे सरळ रेषेमध्ये जोडायचे. त्यानंतर हे असं तिरकसमध्ये जोडून घ्यायचं. आता हे आपण असं तिरकसमध्ये जोडतो, परंतु हे नंतर ब्लाऊज शिवल्याच्या नंतर आपण जेव्हा पफ तयार करतो तेव्हा व्यवस्थित सरळमध्ये येऊन जातं. त्यानंतर हे अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम छान पफ इथे रेडी होतो प्रिन्सेस कटचा आणि खूप सोपी पद्धत आहे. इथे प्रिन्सेस कटचा जो आतून आपण कट करतो, इथे कट करायचं नाही, डायरेक्टली शिलाई टाकायची आहे. त्यामुळे इथे मी आतून कटिंग केलेलं नाहीये, पूर्ण जॉईंट ठेवले. फक्त जे टिक मार्क केलं त्या टिक मार्कनुसार आपल्याला जॉईंट करायचं असतं. तुम्ही जर स्टिचिंगचा व्हिडिओ माझा बघितलेला नसेल तर तो तुम्ही बघून घ्या एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि अशा प्रकारे इथे छोटे छोटे कट दिले आहे, म्हणजे आपण जेव्हा हे शिलाई टाकतो प्रिन्सेस कटची पफ तयार करतो तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येऊन जातं. त्यानंतर आता इथे बाहीचं कटिंग करायचं आहे. हे डबल फोल्ड अस्तर आहे, याला परत एकदा फोल्ड करायचं. 2 वेळा फोल्ड केलेला आहे, म्हणजे दोन्ही बाह्या आपल्या एकदाच कटिंग करून होतील. त्यानंतर खालून एक सरळ रेषा अगोदर ओढून घ्यायची. अस्तर खालीवर असतं त्यामुळे थोडी एक सरळ रेषा ओढली. त्याच्यानंतर वर आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. तर इथे बाहीची उंची असेल त्यामध्ये पावणे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर इथे 3.5 इंच बाहीची उंची आहे, तर मी घेणार आहे 4.25 इंच, म्हणजे पावणे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तितकं आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं. खालून 2.2 रेषा इतकं जातं आणि वरून बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच जातं. अशा प्रकारे पावणे 1 इंच वाढवून घेतलं. त्यानंतर मुंडा मोजायचा आहे. अशा प्रकारे 6 इंच मुंडा आहे इथे. तर ही बंद बाजू आहे बघा. बंद बाजूकडून समोर असा तिरकस टेप पकडला आणि 6 इंचवरती पॉईंट दिला. आता इथून जो आपण गोल आकार देतो बाहीचा, त्या गोल आकारासाठी इथे 2.25 इंच मी घेत आहे. वरून कॅप कट जो म्हणतो आपण, खड्डा काढतो बाहीचा, तो 2.25 इंचवरती घेतला आहे. आणि इथे असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा. तुमची जर बाही 5-6 इंच असेल तर तुम्ही हा जो
खड्डा असतो तो 2.5 इंच घेऊ शकता. त्यानंतर इथे या दोन्ही बाहीमध्ये बॅक साईड आणि फ्रंट साईडच्या अर्धा ते पावणे 1 इंच अंतर ठेवलेलं आहे मी. हे खालचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा सरळ. त्याच्यानंतर आपल्याला वरचा आकार अगोदर कट करून घ्यायचा आहे. खालचा आकार अगोदर नाही कट करायचा, नाहीतर बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही कमी होईल. सेंटरला इथे छोटासा कट सुद्धा दिला आहे मी. आणि त्यानंतर हा समोरील बाहीचा आकार इथे कट करून घ्यायचा आहे. तर इथे बाहीचं कटिंग झालेलं आहे. सर्व पार्टचं इथे कटिंग करून झालेलं आहे. आणि आता ब्लाऊज पीसवरती आपल्याला डबल फोल्ड करून सर्व पार्टचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता थोडासा एक्स्ट्रा कपडा ठेवून मी कटिंग करत आहे, कारण नंतर आपण जेव्हा शिलाई टाकणार ब्लाऊज पीस आणि अस्तरला तेव्हा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ शकतो. त्यामुळे थोडासा कट करताना एक्स्ट्रा कपडा इथे साईडला ब्लाऊज पीसचा ठेवायचा आहे, म्हणजे ब्लाऊज पीस जोडताना कमी जास्त झालं तरी व्यवस्थित जोडता येईल. आता या ब्लाऊजचं मी स्लीव्हचं ते डिझाईन आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे, तर ते सुद्धा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. तर इथे बघू शकता ब्लाऊज पूर्ण आपला स्टिच झालेला आहे आणि किती छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. आणि जर या बाहीचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर तो सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.